आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण पश्चिमेतील गांधारी बडवली रिंग रोड येथे वाहन चालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघातांना कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे। गांधारी बडवली रिंग रोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही आहे। या रस्त्यावर दिवसा आणि रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालतात। नुकताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अपघात होऊन एक गंभीर जखमी झाला आहे। भरधाव वाहनाच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते, त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे। दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंग रोडवर बंदोबस्त लावून वाहन चालकांची तपासणी करत कारवाई केली। तुमचं नाव सांगा, काय सांगाल? तुम्ही पत्र दिले होतं रिंग रोडमध्ये। मी ॲडव्होकेट कुणाल प्रकाश कुलकर्णी, मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख आहे। आज सकाळीच माझं सन्माननीय उपायुक्त, पोलीस उपायुक्त वाहतूक माननीय पंकज शिरसाट साहेब यांच्याशी माझं गांधारी वडवली रिंग रोड येथे सातत्याने होत असलेले अपघात व सातत्याने या रोडवरती दुभाजक आणि स्पीड ब्रेकर आपले नसल्यामुळे, गतिरोधक नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे फार अपघात होत आहेत। 2-4 दिवसापूर्वी मला इकडेही मोठा अपघात झालेला हे आपल्याच माध्यमातून मला कळालेलं। त्या अनुषंगाने माननीय शिरसाट साहेबांशी आज मी बोलणं केलं। त्यानुसार मी पत्र दिल्यावर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर साहेब यांनी तात्काळ मला सोबत घेऊन या स्पॉटची व्हिजिट केली व त्यांच्या अधिकाऱ्यांना व अंमलदारांना सांगून की या ठिकाणी प्रत्यक्षात कारवाई सुरू केली। याच्या पुढेही इथे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे व प्रशासनाने कठोर कारवाई करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे ही विनंती आहे।